नाहीये. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला चांगली बायको भेटत नाही, नोकरी लागत नाही, मनुष्य अपघातातून वाचत नाही. संपलं माझं उदाहरण. कीर्तनाकडे या. संसारातल्या साध्या साध्या गोष्टी प्राप्त होण्यासाठी जर माणसं पुण्य खर्च करत असेल तर भगवंताविषयी अंतकरणामध्ये आवड निर्माण होण्यासाठी का बरं पुण्य नसेल लागत. काही साधक नामदेवरायकडे गेले. नामदेवराय, जगाचा मालक बोलतोय, नामदेवराय तुमच्या सोबत जगाचा मालक दूध पितोय तुमच्या हाताने, जगाचा मालक नैवेद्य खातोय तुमच्या हाताने, काय केलं याच्यासाठी तुम्ही? नामदेवरायनी जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखे. नामदेवराय सांगतात, पहा, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले हो, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. अहो, काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य उदयाला आल्याशिवाय माणसाला कीर्तन, भागवत, रामायण आवडणं शक्यच नाहीये. मी दररोज कीर्तनातून एक वाक्य सांगतो, अरे जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है. वाक्य किती सुंदर आहे पहा. जिंदगी में सपने तो हर कोई सजाता है, लेकिन मेरा भगवान हर किसी का सपना कभी पूरा नहीं करता. मेरे